काँग्रेसच्या कार्यकाळापासून तर आजही गडचिरोलीच्या राजकारणाचा विषय आला की प्रामुख्याने एक नाव सर्वात पुढे येतं, ते म्हणजे डॉक्टर धर्मराव बाबा आत्राम यांचे। गडचिरोली जिल्ह्यातील सिरोंचा, आलापल्ली, अहेरी, भामरागड येथे गेल्या अनेक वर्षांपासून धर्मराव बाबा आत्राम यांचे साम्राज्य पसरलेले आहे। परंतु मधल्या काळात धर्मराव बाबा आत्राम यांची जनतेशी नाळ तुटल्याची ओरड होत होती। मात्र आता पुन्हा धर्मराव बाबा आत्राम सक्रिय झाल्याचे दिसत आहे। ते आता स्वतः जनतेमध्ये जाऊन जनतेचे प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करत आहेत। नुकतेच डॉक्टर धर्मराव बाबा आत्राम यांच्या मार्गदर्शनात व युवा नेते हर्षवर्धन बाबा आत्राम तसेच डॉक्टर मिताली आत्राम यांच्या पुढाकारातून अहेरी येथील वासवी सेलिब्रेशन हॉलमध्ये 2 दिवसीय भव्य आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले। पाहूया यावेळी डॉक्टर धर्मराव बाबा आत्राम काय म्हणाले। आज कॅन्सर सारखे उपचारासाठी आपण पुढाकार घेतलात, काय सांगाल? पुढाकार आता आमचे सगळे मिळूनच सगळ्यांच्या पुढाकाराने हे झालेलं आहे घरचं, आणि त्या दृष्टिकोनातून खास करून जे वरंगलचं जे टीम इथे आलेलं आहे, प्रतिमा कॅन्सर इन्स्टिट्यूटवरून फार डॉक्टर वगैरे आलेले आहेत, पूर्ण संच आलेला आहे, गाडी आलेला आहे, म्हणजे इथे सगळं एक्सरे होईल, सगळं मेमोग्राम होईल, सगळं काय पाहायला जाईल, आणि काय ऑपरेशनचं वगैरे काय असं तसं प्रकार असेल तर मग वरंगलला जाऊन आपल्याला ऑपरेशनसुद्धा आपल्याला करता येईल। म्हणजे डिटेक्शन कॅम्प, ते डिटेक्शन वगैरे सगळं रिपोर्ट भेटल्यानंतर पुढे काय आपल्याला करायचं ते महत्त्वाचं आहे। आणि मी धन्यवाद देतो डॉक्टर साहेबांचा की इथे आले, त्यांचं सगळे चमूलं घेऊन आले, आणि महत्त्वाचं म्हणजे लोकांचा तपासणी होणं हा गरजेचं होता, कारण की आपण कोणी इकडे आपलं इतकं क्षेत्र आहे, या गडचिरोली जिल्ह्यामध्ये फार मोठ्या प्रमाणामध्ये कॅन्सरचे पेशंट्स आहेत, त्याचं कुठेतरी निदान होणं गरजेचं होतं, आणि आज ते होत आहे। सगळं वरंगल टीमचा मी हार्दिक आभार मानतो, अभिनंदन करतो। असंच प्रकारचं त्यांनी म्हणजे जवळजवळ 400 किलोमीटर इकडे यावं लागते, आणि इतका लांबून आल्यानंतर त्याचा फायदा सर्व जनतेने घेतला पाहिजे असं जनतेला आवाहन करतो। आणि आवाहन करत असताना कॅन्सर निर्माण करणारा जे खर्राचा धंदा आहे हे सगळं बंद केलं पाहिजे, असा प्रकारचा जनतेला आवाहन करतो की खर्रा बंद करा, नाहीतर आज नाहीतर उद्या आपला मरावा लागेल। हा मरण्यापेक्षा आपल्याला जिवंत राहायचं आहे, आपल्या वडिलांचं, आईचं, सगळ्यांचं घेऊन आपल्याला त्यांचं पालनपोषण पुढच्या कालावधीमध्ये करावायचं असेल तर त्यांनी खर्रा सोडणं हा गरजेचं आहे। आणि जे खर्रे विकतात त्यांनासुद्धा आव्हान आहे की आपले हे खर्ऱ्याचा धंदा बंद करा, नाहीतर आता मला रस्त्यावर उतरून सगळं खर्रा पान ठेले सगळं बंद करावं लागेल, हे सुद्धा या निमित्ताने मी सांगतो। धन्यवाद।